तुळजापूर शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकाला अगोदरच भाजप समर्थक व महाविकास कार्यकर्ते राडा झाला। या राड्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालाय। आता पण 7 लोकांना अटक झाली आहे। या राड्यामध्ये कत्ती, कोयता, अवैध शस्त्र याचा सर्रास वापर केला गेला। या अनुषंगाने आपल्यासोबत खासदार ओमराजे निंबाळकर आहेत, ज्यांच्यावर हल्ला झाला ते आज समर्थक म्हणून ओळखले जातात। आता तुमच्या समर्थकावरती हल्ला झालाय, भाजपच्या लोकांनी हल्ला केलाय, कसं पाहता? एक लक्षात घ्या, आपण ह्या प्रकरणामध्ये राजकीय बाजूने विचार करण्यापेक्षा याची सामाजिक बाजू आपण त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे। एखाद्या माणसाच्या घरासमोर 15-20 जणांच्या टोळक्यानं कोयते, सत्तूर आणि अवैध पिस्तूल, गावठी कट्टे घेऊन जाऊन त्याच्या घरासमोर जाऊन गोळीबार करायचा, दहशत माजवायची आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं कुलदीप मगरांवर त्या ठिकाणी हल्ला केला गेलाय, ही पद्धत तुम्हाला योग्य वाटते का? आता ह्या घटनेनं तुळजापूरची बदनामी होत नाही का? अशा वृत्तीनं एखाद्या माणसाचा जीव घेण्यासाठी आपण त्याच्या घरावर हल्ला करणं, मला वाटतं ही वृत्ती नाही का चांगली? हिचं समर्थन तुम्ही करणार का? मला वाटतंय ड्रग्ज मधनं मिळालेले 2 नंबरचे पैसे, मटक्याच्या बुकीतनं मिळालेले 2 नंबरचे पैसे, क्रिकेटच्या सट्ट्यातनं मिळालेले 2 नंबरचे पैसे, राजकारणातनं भ्रष्टाचार कमवून केलेले पैसे, मला वाटतं ह्या पैशाचा आलेला हा माज आहे। आणि कमाल ह्या गोष्टीची वाटते की ड्रग्ज सारखा विषय जो की सामाजिक आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधीची आणि जबाबदार नागरिकाची एकच भावना असली पाहिजे की ह्या आरोपामध्ये जे कोणी लिप्त आहेत त्या आरोपींचा सगळ्यांचा छडा तिथं लागला पाहिजे, त्यातला म्होरक्या त्या ठिकाणी सापडला पाहिजे आणि हे रॅकेट पूर्णतः नेस्त नाबूद झालं पाहिजे। ही भावना कुठल्याही लोकप्रतिनिधीची असते, पण मला वाटतंय की त्याच्याबद्दल एक साधी लक्षवेधी किंवा काही प्रश्न न विधानसभेत विचारता उलट ज्या पत्रकारांनी त्या ठिकाणी हा विषय लावून धरला, या ड्रग्जच्या प्रकरणातल्या आरोपींवर कठोर कारवाई व्हावी ही मागणी विरोधकांनी लावून धरली, त्यांनी तुळजापूरची बदनामी केली म्हणून त्याची लक्षवेधी करायची। नेमकी आपल्या वर जे डोकं आहे त्या डोक्यात मेंदू नावाचा प्रकार आहे का? कारण जो आरोपी 2 महिने फडणवीस साहेबांचे पोलीस ज्यांनी हा गुन्हा नोंद केला आणि 2 महिने ज्या माणसाला जेलमध्ये ठेवलं, या ड्रग्जच्या प्रकरणात जो आरोपी होता त्याच माणसाला एका महंताची उमेदवारी नाकारून तुम्ही नगराध्यक्ष पदाची भारतीय जनता पार्टीची उमेदवारी देता, ही तुळजापूरची बदनामी नाही का? काल ज्या पद्धतीनं घराच्या समोर घरात घुसून हल्ला करायचा प्रयत्न झाला, मला वाटतंय असं तुमच्या बाबतीत झालं तर तुम्हाला चालेल का? तुम्ही त्याचं समर्थन कराल का? मला वाटतं ही वृत्ती आहे, ही प्रवृत्ती आहे आणि ह्याच्या विरुद्ध लढणं मला वाटतंय लोकप्रतिनिधीची जबाबदारी असली पाहिजे। पण दुर्दैवानं काही लोक यांना पाठीशी घालतायत, त्यांचं समर्थन करतायत, म्हणून यांची इथपर्यंत मजल गेली आहे, इथपर्यंत हिंमत झाली आहे। माझं पोलीस प्रशासनाला इतकंच म्हणणं आहे की यांच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करा, जेणेकरून भविष्यात अशा पद्धतीचं पाऊल कोणीही उचलता कामा नये। आता भाजपचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये रस्त्याचा विषय होता, निकषाचं काम झालं म्हणून तक्रारी प्राप्त झाल्या, त्याच्यामुळे आम्ही तिथं माणसं पाठवली आमची व त्याचा राजकीय रंग देण्यासाठी हा पुढचा आरोप केला जातोय। ही कोण क्वालिटी कंट्रोलचे इंजिनियर आहेत का? ही जी तिथं गेलते निकृष्ट दर्जाचं काम झालं म्हणून तपासायला, ही कोण क्वालिटी कंट्रोलचे इंजिनियर आहे का? तेरणा ट्रस्टची पगार घेणारा एक पीए आहे, म्हणजे ती बी शेतकऱ्याची ट्रस्ट आहे पण त्याची पगार ह्यांना चालू असते आणि काम राणा पाटलाचं करतात पीए म्हणून। त्यांचं काय काम होतं तिथं जायचं? समजा एखाद्या लोकप्रतिनिधीला वाटतंय की निकृष्ट दर्जाचं काम होत आहे, आपल्याकडं आपल्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी संबंधित यंत्रणा आहे, त्या यंत्रणेला आपण पत्र देऊन त्याची चौकशी करू शकतो। जर खरंच निकृष्ट दर्जाचं होत असेल तर त्याच्या बाबतीत आपण कारवाई करू शकतो ना, आपण तर सत्तेतला आहात, त्यामुळे तुम्हाला तुमचा अधिकारी ऐकत नाहीत अशातला काही भाग नाही। पण त्या ठिकाणी तिथं पिटू गंगेनं जाणं हे काय माहितीये का? केवळ अशा 2 नंबरच्या व्यवसायामध्ये, वाईट वृत्तीमध्ये त्यांच्या विरोधातले जे उमेदवार होते, अमर भैया मगर एक चांगल्या चरित्राचा माणूस, मला वाटतं तुळजापूर शहरातला एकही माणूस त्यांच्याकडे बोट दाखवू शकणार नाही, इतक्या स्वच्छ प्रतिमेचा माणूस त्यांच्यापुढे उमेदवार होता आणि लोकांनी त्यांना नाकारलंय हे त्यांच्या लक्षात आलंय। त्याच्यातनं ही असुरक्षिततेची भावना त्या ठिकाणी निर्माण झाली आणि म्हणून त्यांचे नातेवाईक असणारे कंत्राटदार त्यांच्या कामावर जायचं, त्यांना शिवाय द्यायचा,
तिथं धाकधपटशाही करायची ही योग्य आहे का? अरे सरकार तुमचा काय पाहिजे ती चौकशी करा ना, जर चुकीचा असेल तर कारवाई करा. तुम्हाला कोणी अधिकार दिला तिथं जाऊन ही नसती उठाठेव करायची आणि धमकी द्यायची? मला वाटते ह्या पद्धतीनं हे सगळं घडलेलं आहे. आणि मला त्यांनाच विचारायचंय की मग त्यांच्या घरापुढं जाऊन पिस्तुलीतनं गोळ्या झाडणं, त्याचबरोबर कोयत्यासारखे सुत्तूर सारखे शस्त्र घेऊन तिथं धमकावणं हे योग्य होतं का? त्याचं समर्थन करताय का आपण? मग बघा, आता ज्यांच्यावर हल्ला झाला ते कुलदीप मगर, मंजुषा मगरचे भाऊ आहेत. मंजुषा मगरांची जुनी सहकार्य राहिलेली आहे, राणा पाटलांची सहकार्य राहिलेली आहे. माझी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. आज त्यांच्यावरच हल्ला होतोय. फक्त कारण काय? तर फक्त विरोध. एक लक्षात घ्या, ह्या राजकीय विरोधाची मला त्यांची पार्श्वभूमी त्यांच्या कुटुंबापासून आहे. मला वाटतं जसा नेता तसा कार्यकर्ता असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि दुर्दैव ह्या गोष्टीचं आहे की कोणी का असं ना, आपण समजा आता मी राजकीय जीवनात सक्रिय आहे. मला मतं टाकणारी काय माणसं आहेत, मला विरोध करणारी काय माणसं आहेत, न टाकणारी आहेत. मग मी फक्त मतं टाकणाऱ्याच लोकांचं काम करायचं का? मी फक्त त्यांनाच आपलं म्हणायचं का? मग बाकीच्यांना अशा पद्धतीची वागणूक द्यायची का? मी निवडून आल्या म्हणलोय की मतं टाकणाऱ्याचा मी खासदार आहे, न टाकणाऱ्याचा मी खासदार आहे. जेवढं काम मतं टाकणाऱ्यासाठी करेन तेवढंच काम न टाकणाऱ्यासाठी करेन. मला वाटतं ही आपली भावना असली पाहिजे. पण त्याच्या उलट केवळ निवडणुकीत त्या ठिकाणी तुम्ही उभा टाकलात, तुम्ही लोकांना पर्याय दिला, ह्याचा राग मनात धरून जर अशा पद्धतीचे कृत्य त्या ठिकाणी केलं जात असतील आणि त्याला जर समर्थन दिलं जात असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. कारण अशा पद्धतीनं ह्या वृत्तीचं समर्थन करणं मला वाटतं हेच निषेधार्ह आहे. तुळजापूर शहरातली जनता जाणते आहे, हुशार आहे. 21 तारखेच्या निकालातनं निश्चितपणे ह्याचा हिशोब जनता त्या मतपेटीतनं दाखवून. फिर्यादीमध्ये असा एक उल्लेख आहे की त्यांना तुम्ही विरोध प्रचार का केला त्यामुळे मारहाण झाली आहे. हो, त्यांनी त्यांच्या जबाबात स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही पिटू गंगण्याच्या विरोधात प्रचार केला, आता त्यांच्या पुढेच नेऊन तुम्हाला मारू, अशा पद्धतीचा जबाबात त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेला आहे. ही काय दर्शवतंय? कशाचा माज आलाय नेमका? पोलीस प्रशासन राणा पाटलांच्या दबावाखाली काम करतंय आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या अशा वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालायचं काम राणा पाटील, भारतीय जनता पार्टीचे जे मूळ भाजपवासी आहेत आणि जे RSS ची मंडळी आहेत त्यांचा ह्या नावाला विरोध असतानाही त्याचं समर्थन करतायत. मला वाटतं त्याने आता ह्या घटनेच्या बाबतीत तुळजापूरची बदनामी होत नाही का या प्रश्नाचं उत्तर आता तुळजापूर शहरातल्या लोकांना द्यावं. आणि तुळजापूर शहरातल्या लोकांना माझं आव्हान आहे की ह्या वृत्तीनं, ह्या प्रवृत्तीनं शहराचं, आपल्या पुढच्या पिढीचं भलं होणार आहे का? ही वृत्ती आणणाऱ्या लोकांना धडा शिकवावा. ज्या पद्धतीनं कुलदीप मगरांवर प्राणघातक हल्ला केला गेला आणि त्यांना जी भाषा वापरली गेली की तू पिटू गंगण्याच्या विरोधात प्रचार केलाय, तुला त्यांच्या समोर नेऊनच मारू. मग नेमकं तुम्हाला काय दाखवायचंय? ज्या पद्धतीनं बीडला संतोष देशमुखांच्या बाबतीत जो दुर्दैवी प्रकार त्या ठिकाणी घडला, त्याच पद्धतीनं तेच वातावरण, तीच पद्धत आपल्याला इथं तुळजापूर शहरात आणायची आहे का? नेमकं आपण काय दर्शवू पाहताय, काय सांगू पाहताय? मला वाटतं ह्याचा विचार आता लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार पदावर बसलेल्या माणसानं करणं गरजेचं आहे. आणि अशा वृत्तीच्या लोकांची पाठराखण करण्याच्या ऐवजी ही वृत्ती वेळीच ठेचून काढण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे. पण दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही. त्यांनाच परत पाठिंबा दिला जातो, परत त्यांची पाठराखण केली जाते आणि रोज एक नवीन प्रकार, एक नवीन पद्धत दहशतीची त्या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील, तुळजापूर शहरातील लोकांना अनुभवायला मिळते. राणा पाटलांनी असे मध्यंतरी आरोप केला की राजकीय विरोधक काही माध्यमांना सोबत घेत आहेत आणि तुळजापूरची बदनामी करतात. त्याच तुळजापूरमध्ये मागचं ड्रग्ज झालं, आता अवैध पिस्तूल आहेत. आता मला तेच प्रश्न विचारायचा आहे. फडणवीस साहेबांकडे गृह खातं आहे, त्याच गृह खात्यानं ह्या पिटू गंगनेला आरोपी म्हणून त्या ठिकाणी 2 महिने जेलमध्ये टाकलं होतं. मग तोही षडयंत्राचा भाग होता का? बरं, जी काही घटना घडली, ज्या पद्धतीने ड्रग्ज आणून इथं विकलं जात होतं, त्याच्या बाबतीत पोलिसांनी गुन्हा नोंद केला, त्याचं वार्तांकन तुम्ही सगळ्या पत्रकारांनी केलं, त्याच्यात तुमची काय चूक आहे? काही न घडता तुम्ही वार्तांकन केलं का? किंवा काही न घडता मी लोकसभेत बोललो, काही न घडता कैलास पाटील विधानसभेत बोलले? जे काय घडलंय ते रॅकेट उद्ध्वस्त व्हावं, पुढची पिढी बर्बाद होऊ नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. आणि त्याच्यात जर राजकीय पक्षात काम करणारी लोक कोण समाविष्ट असतील तर त्याच्यात आमचा काय दोष आहे? किंवा तुमच्या वृत्तवाहिन्याचा काय दोष आहे? उलट अशाच व्यक्तीचं परत समर्थन करायचं आणि परत त्याला उमेदवारी द्यायची, भारतीय जनता पार्टीचा अधिकृत नगराध्यक्ष पदाचा EB फॉर्म द्यायचा,
मला वाटतं ही पक्षाची, तुळजापूर शहराची बदनामी नाही का? तिथं आपली अक्कल काम करत नाही का? तर अवैध शस्त्र पण सापडले त्याच. निश्चित मला वाटतंय हा अतिशय गंभीर प्रकार आहे. कारण आता अशा पद्धतीनं अवैध शस्त्र त्या ठिकाणी आणून त्याच्यातनं गोळीबार केला जात असेल तर कोण सुरक्षित आहे नेमकं? म्हणून फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की ह्या प्रकरणाची गंभीर स्वरूपाची दखल घ्या. कारण उद्या ह्या लोकांना जर वेळीच आवर नाही घातला तर ही मंडळी कुणाचेही मुर्दे पाडायला मागं पुढे बघणार नाहीत. आपण तातडीनं पावलं उचला आणि ह्यांना जेरबंद करा. तर आरोपीवर कारवाई नाही झाली, तुमची भूमिका काय असणार आहे? निश्चितपणे मी पोलीस प्रशासनाला अतिशय नम्रपणे सांगितलंय की तुम्ही कुणाच्या दबावात काम करण्यापेक्षा जी काही वस्तुस्थिती त्या ठिकाणी आढळून आली आहे त्या वस्तुस्थितीप्रमाणे तुमची जी कारवाई आहे ती कठोर स्वरूपाची असली पाहिजे. अशा गुंडांच्या मनात दहशत निर्माण करणारी असली पाहिजेत, जेणेकरून अशा गुंडानं कुठेही भविष्यात कोणाच्या घरासमोर जाऊन दहशत माजवायचा प्रयत्न करू नये. अशा पद्धतीचं एक धडा पोलीस प्रशासनानं अशा आरोपींना देणं अपेक्षित आहे आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं माझं मत मी पोलीस अधीक्षक मॅडम असतील त्यांना नोंदवलंय आणि त्यांना विनंती केली आहे की याच्यावर कठोर स्वरूपाची कारवाई करा. तुळजापूर एक वैश्विक स्थान म्हणून ओळखलं जाते, त्याच ठिकाणी भाविकांवर काय परिणाम होईल किंवा काय होईल याचा? निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातल्या शक्तिपीठापैकी एक ते शक्तिपीठ आहे. महाराष्ट्रातनं नव्हे तर पूर्ण देशभरातनं भाविक आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तिथे येतात. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या शहरामध्ये जर अशा वृत्तीची लोक त्या ठिकाणी जर असतील आणि त्यांची पाठराखण जर इथलं राजकीय नेतृत्व करत असेल सत्ताधारी पक्षातलं तर ते दुर्दैवी आहे. यानुसार तुम्ही केंद्राकडे काय मागणी करणार का? निश्चितपणे मी पूर्वीही सुद्धा लोकसभेत हीच मागणी केली आहे की ह्याच्या ड्रग्समध्ये जे कोणी आरोपी असतील त्याचाही शोध केंद्रीय पथकाच्या माध्यमातून घ्यावा, त्याचा पायबंद करावा, त्यांना जेरबंद करावं. ही मागणी मी मागेही केलेली आहे आणि आता सुद्धा लोकसभेचा सदस्य या नात्यानं करत राहील. शस्त्राच्या अनुषंगाने निश्चितपणे हा तर अतिशय दुर्दैवी प्रकार आहे आणि गंभीर आहे. कारण अशा पद्धतीची शस्त्र नेमकं कोण देत आहे का? ड्रग्सच्या रॅकेट पाठोपाठ शस्त्रास्त्रांचंही रॅकेट या ठिकाणी कार्यरत आहे. त्याचा सुद्धा छडा आता पोलिसांनी लावावा. ड्रग्सच्या रॅकेट पाठोपाठ शस्त्रांचा हे अवैध साठा कितपत आहे त्याचा छडा केंद्रीय पथकाने लावावा अशी मागणी ओमराजे निंबाळकर करणार आहेत. गणेश जाधव, मुंबई तक, धाराशिव.